नमस्ते. चला, सगळ्यांनी आपली ध्यान लावायसाठी जागा शोधा. यावेळी अशी जागा शोधा जिकडून जमीन आणि तुमच्यात फारसा अंतर नसला पाहिजे. अजिबात मांडी घालायची नाही. पाय मोकळे असू द्या. एखाद्या खुर्चीवर बसा ज्यामुळे तुमचे पाय जमिनीला टेकू शकतील. आणि जर जमलं, जर घरीच असाल तर ट्राय करा की एक कोपरा पकडून आपण जमिनीवर बसलो आहोत असं. शोधलीत जागा? चला तर मग आता सुरुवात करूया. आपल्या बॉडीला एकदम शांत ठेवा. नेहमीप्रमाणे सगळे प्रॉब्लेम्स विसरू नका, पण थोड्या वेळासाठी बाजूला नक्कीच ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास घेणार तेव्हा तुमचे पाय जे जमिनीला टेकले त्या जमिनीचा थंडावा आणि त्या जमिनीचे व्हायब्रेशन किंवा हलचल जी होत असेल ती समजून घ्यायचा प्रयत्न करा. ब्रीद आउट. यावेळी जेव्हा तुम्ही ब्रीद इन कराल किंवा दीर्घ श्वास घेणार तेव्हा तुमचे जेवढे काही समस्या असतील त्या आठवण करा. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडाल तेव्हा त्या जेवढ्या काही समस्या आपण आठवण केल्या आहेत त्यांना थोड्या वेळासाठी आपण सांगतोय की बाबा आपल्याकडे पूर्ण दिवस पडलाय, पण आता सध्यासाठी तुम्हाला थोडा वेळ एकट्याचं ठेव, म्हणजे मी स्वतःवर लक्ष केंद्रित करू शकतो. चला तर मग एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. पुन्हा एकदा आपण करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता तुम्हाला कळेल मी तुम्हाला का बोलले की तुमचे पाय मोकळे असू द्या, जमिनीत आणि तुमच्यात जास्त अंतर नसू द्या. तर आता ते जे तुमचे पाय आहेत जे थंड जमिनीला लागतायत आणि त्याचे व्हायब्रेशन किंवा त्याच्यातली हलचल महसूस करतायत किंवा समजतायत ते म्हणून, कारण आता जेव्हा आपण पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेणार तेव्हा आपण असं समजू की आपण एक वृंद वृक्ष आहोत, म्हणजेच एक झाड जे भरपूर वृंद आहे. चला तर मग एक दीर्घ श्वास घ्या. तुम्ही एक झाड आहात, विसरू नका. आणि एक श्वास सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता एका वृंद वृक्षाला एवढं वृंद व्हायला काय लागतं, तर स्टेबिलिटी लागते, चांगली भावना आहे, चांगले आठवणी लागतात. तर मग यावेळी जेव्हा तुम्ही एक वृंद किंवा एक दीर्घ श्वास घ्याल तेव्हा त्या सगळे चांगुलपणा, जो तुमचा चांगुलपणा आहे, जेवढ्या काही चांगल्या आठवणी आहेत त्या सगळ्या तुमच्या आत एक होऊ द्या. तुम्ही आणि त्याच्यात काही एक अंतर ठेवू नका. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या
आणि श्वास सोडा. आपण पुन्हा एकदा हे करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता या वृंद झाडाच्या आत एक चिमुकलंसं झाड लपलं आहे, जे आपण नेहमीच विसरतो किंवा नेहमी शोधत असतो. तर आज आपण या झाडाला शोधायचा प्रयत्न करणार आहोत. चला, एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. लक्षात ठेवा, तुम्ही त्या झाडाला स्वतःच्या आत शोधत आहात. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता जेव्हा आपल्याला हे झाड भेटलं आहे, तर काहीतरी कारण असेल ना, की हे झाड आपण लपवून ठेवलंय किंवा हे हरवलंय. तर त्या ज्या चुका आहेत किंवा त्या जे कारण आहेत, आज आपण ती स्वतःहून माफ करायला शिकणार आहोत. जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेणार, तेव्हा त्या सगळ्या चुका, सगळ्या भूल आठवण करा. आणि जेव्हा तो दीर्घ श्वास सोडाल, तेव्हा अगदी त्या श्वासासारखा जे तुम्ही तो सोडताय, तशाच तुमच्या चूक, भूल जे काही असेल ती सोडून द्या. मनात धरून ठेवू नका. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता आपण हे झाड शोधून काढलं, यातल्या सगळ्या चुका, भुला माफ केल्या. आता या झाडाला आपण आपल्या मनात किंवा हृदयात परत लावणार आहोत, म्हणजे हे परत कधी हरवलं नाही पाहिजे. तर आता जेव्हा हे झाड आपल्या मनात जेव्हा आपण लावतो या झाडाला, तेव्हा आपल्याला हवंय की हे झाड मोठं व्हावं. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत तुम्ही या छोट्याशा चिमुकल्या झाडाला सांगताल? तर जेव्हा तुम्ही श्वास घ्याल, तेव्हा त्या सगळ्या सुंदर, सगळ्या चांगल्या गोष्टी या झाडाला सांगा. आणि जेव्हा श्वास सोडाल, तेव्हा त्यातल्या जेवढ्या काही वाईट गोष्टी तुम्हाला वाटतात अजून राहिलेत, त्या काढून टाका. चला, एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता लक्षात ठेवा, या चांगल्या गोष्टी या झाडाला शिकवायच्या. अर्थातच आपण या झाडाला असं सांगतोय की आपल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या एका सनलाईट सारखं काम करतात. तर मोजून सनलाईट दिलेली चालते का? तर नाही. म्हणून मग आता आपण
एकदम एकदम शांत झालेलो आहोत. आपल्याला ते झाड कळतंय, ते झाड दिसून येतंय चिमुकलंसं, आपण त्याला गोष्टी सांगतोय, तर आपण हे तुथपर्यंत करणार आहोत. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा, ही क्रिया आपण तुथपर्यंत करणार आहोत, जिथपर्यंत तुम्हाला आणि मला एकत्र असं वाटत नाही की आपण त्या झाडाला फायनली सगळं काही चांगलं चुंगलं सगळं काही सांगितलं आहे. चला, एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. पुन्हा एकदा, एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता आपण त्या झाडाला शोधून त्याच्यातल्या वाईट गोष्टी काढून त्याला चांगल्या गोष्टी देखील सांगितल्या. ते झाड चांगल्यापणे रुजलं आहे. आता आपण हळूच आधी जिकडे आपण होतो त्या जागेवर परत येऊया. जेव्हा तुम्ही श्वास घेणार तेव्हा तुम्ही आधी ज्या स्थानावर होतात त्या स्थानावर परत येणार आहात. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. पुन्हा एकदा, एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. पुन्हा एकदा, एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता तुम्ही पूर्वी ज्या स्थानावर होतात त्या स्थानावर पुन्हा आले आहात. हळूच जमिनीवर उभे राहा. आपले दोन्ही पाय एक एक करून हळूच झटका. तुमचे हात पुढे करा. बोटांना रिलॅक्स करा आणि त्यांना वर खाली करा. आणि आता तुम्ही तुमचे डोळे उघडू शकता. या ज्या चिमुकल्या झाडाला आपण तुमच्या हात आज रुजू दिला त्या झाडाला पुन्हा हरवू देऊ नका. आणि एखादी जर झाड हरवलंच तर तुम्हाला माहितीये आता कसं परत त्याला शोधायचं. आपल्या रोजच्या एवढ्या थकलेल्या जीवनात मला माहितीये खूप कठीण असतं स्वतःसाठी एक टाइम काढणं, स्वतःला शोधणं. पण माझ्यावर विश्वास ठेवा, ते तेवढं कठीण नाहीये. थोडासा टाइम, अगदी तुमची 15 मिनिटं देखील का नसू दे, 15 मिनिटाच्या टाइमात तुम्ही जर स्वतःसाठी एक स्वतःला शांत करण्यासाठी जर टाइम काढला तर तुमच्यासारखं सेल्फ फाउंड किंवा स्वतःला सापडलेलो मी असं कोणी नसेल. आज आपण तुमच्या त्या झाडाला जे तुम्हाला भेटलं आहे त्याला रुजू देऊया, त्याला तुमच्या मनात राहू द्या. मी इच्छा करते की तुमची पुढचा पूर्ण दिवस चांगला जाऊ दे. प्रेम, कृपा, कृतज्ञता. नमस्ते.